विधी करण्यासाठी आणि तसा विधी करण्यासाठी हा पत्ता आज कुठला घाट हा डायरेक्ट हे जोडले तो घाट त्या घाटला नाही डिस्टर्ब करायचं कारण तिथं काहीच करता येणार नाही. हे मंदिर आहे ना, माझं म्हणणं की असं सरळच जायचं आणि तिथं ते मोठं झाड आहे त्याच्या तिथं निघायचं, तिथून सरळ रस्ता आहे ना, असं आहे. परत अजून बेंड आहे सर, तिथून बेंड आहे ते बेंड वळूनच आहे एवढा असं हे बेंड जात नाही हे परत हे असं आणि आपण एकदम छोटा रस्ता हे पण ह्याच्यात हे जे काही थोडं आलं की ते पाणी लोकांना हे होतं, थोडीशी कपॅसिटी वाढेल ना. नाही थोडीशी नाही, चांगली वाढेल. कारण इकडच्या बाजूला आता यांना पण तुम्ही विचारलं असं केलं सरळ, हे असं म्हणतात हा 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 बरोबर बरोबर बरोबर. इथून हे पुन्हा हे नाही त्याचं नाहीच करायचं असा हा पूर्ण हे करायचा. राईट राईट बरोबर बरोबर. हा 6 ते 7 मीटर मान्य ना, 7 मीटर 7.5 मीटरचं हे आणि त्याच्यातलं पाणी तर सगळं त्याच्यामध्ये निघून जाईल. तयार करतो सर करून घेऊ. म्हणजे असं पण नाही झालं पाहिजे की फक्त 10-15 हजार मध्ये हा परत पाणी खाली जाणार. बरोबर. मी तुला काय म्हणतो, इथलं पाणी सोडताना आपण तिचं पाणी 30,000 सोडतो यावेळेस फक्त, आणि किती तासा करतो सोडतो वर्षभर. आपण काय वर्षभरात एक आठवडा फक्त पाणी, 365 दिवसातले 5 दिवस त्यांना 7 दिवस बंद होईल ऍव्हरेज काढलं तर, पण 360 दिवस तरी ते आरामात जातील ना. तशा पद्धतीने इथं ही लेवल घेतली तर ह्याच्यातलं पाणी पण जास्त झाले. हे जे बाकीची घाण आहे आता आपण बघितली ते सगळं वॉशआउट केलं तर इथं रेंज लेवल वरच्या लेवलला घेऊन घेतला तर मग एवढा थोडासा खर्च करण्यापेक्षा हे काय या लेवलला, या लेवलला असं घ्यायचं, उतार बितार काही नाही, गाडी अशी येते नाही किंवा काय त्याच लेवलला जरा उचलून घ्यायचं. या लेवलला अशा पद्धतीने घ्यायचं, तिथून सबमर्सिबल हा विषय येणारच नाही सर आपल्याला. मग हा परमनंट आणि आपल्याला पण रिव्हर इम्प्रूव्हमेंट कॉर्पोरेशनच्या समोरचा जो ब्रिज आहे ना, तसा केला तर 30,000 क्युसेक्स लिस्ट. मग त्या अँगल मधून विचार करतो तसा करू ना, म्हणजे कायमची इथल्या लोकांची कटकट जाईल. पण मला अजून काही कळत नाही तिकडे, हे जे काही आहे त्या पायऱ्यासारखं दिसतंय त्याच्या डावीकडे हा ते कुणाचं आहे काय माहिती. म्हणतात ते आपलंच आहे, पण हे म्हणतात ते खासगी आहे. नाही खासगी नाही, खासगी भिंतीच्या पलीकडे रस्त्याच्या पलीकडे रस्त्याच्या पलीकडे असू दे, रस्त्याच्या पलीकडे अलीकडे नाही. काय होईल विधीचं जे आहे लेफ्ट साईडला राहील आणि स्मशान ऍक्च्युअली दोन्ही बाजूला फक्त राहील. नदी हे मात्र काढावं लागेल. इथं आता आपण जर बघितलं बरोबर मधोमधच येत, पण हे आहे तुमचं वडाचं झाड, हे रिप्लांट होऊ शकतं. त्याचे तुम्ही 5-6 वड असे वेगवेगळे लावू शकतात आणि ते सुंदर परत उगवू शकतात. वडाला नाही प्रश्न येत आणि ह्या झाडाला धक्का लागत नाही. ह्या वडाच्या झाडाला आपण बऱ्यापैकी रिप्लांट करू शकतो.